नमस्कार मित्रांनो, नगरपालिका निवडणुका झाल्या आणि आता 29 महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली. 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. खरं तर याच अनुषंगाने काही मुद्द्यांची चर्चा करायची होती, पण मागच्या व्हिडिओमध्ये नगराध्यक्षांच्या अविश्वास ठरावाच्या अनुषंगाने चर्चा केल्यानंतर अनेकांनी कॉमेंट्स करून नगर परिषद आणि नगरपंचायत बाबत काही महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत. आणि त्यामुळेच महानगरपालिका संदर्भात चर्चा करण्यापूर्वी आजच्या व्हिडिओत चर्चा करूया की नगराध्यक्षांवरील अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यास नव्या नगराध्यक्षांची निवड कशी होते. दुसरं म्हणजे निवडणुकीनंतर नव्या उपनगराध्यक्षांची निवड कशी आणि किती काळासाठी होते. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांना स्वतःहून राजीनामा द्यायचा असेल तर कोणाकडे देतात. नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवक किती आणि कसे निवडले जातात व त्यांना काही अधिकार असतात का. एखादी व्यक्ती एकाच वेळी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदी निवडून येऊ शकते का आणि आल्यास काय होईल. तुम्ही हे प्रश्न उपस्थित केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. खरं तर 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिनियमांमध्ये इतक्या वेळा सुधारणा झाल्या आहेत की त्यामुळे आता अद्ययावत सुधारणा नेमक्या काय आहेत याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम पाहायला मिळतो. म्हणूनच तुमच्या मागणीनुसार या सर्व प्रश्नांची आज आपण चर्चा करूया. नमस्कार मित्रांनो, मी आहे कांचन आणि तुम्ही पाहताय ज्ञानकीर्ती. सर्वप्रथम चर्चा करूया की नगराध्यक्षांवरील अविश्वास प्रस्तावाची नेमकी प्रक्रिया कशी राबवली जाते. महाराष्ट्र नगर परिषदा, पंचायत समिती आणि औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मधील सुधारणानंतर कलम 51A(1)(a) नुसार थेट जनतेतून निवडलेल्या नगराध्यक्षांवर पहिली 2.5 वर्षे अविश्वास प्रस्ताव दाखल करता येत नाही. 2.5 वर्षांनंतर प्रस्ताव दाखल करता येईल, मात्र त्यासाठी एकूण नगरसेवकांपैकी किमान निम्म्या म्हणजे 50% नगरसेवकांच्या सह्या असलेला प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करावा लागतो. यामध्ये नगराध्यक्षांनी नेमकं काय गैरवर्तन केलंय याचा म्हणजे चार्जेस ऑफ मिसकंडक्ट म्हणजे गैरवर्तनाची ठोस कारणं आवश्यक असतात. म्हणजे केवळ आरोप नव्हे तर जोडीला भक्कम पुरावे सादर केले पाहिजेत. असा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी 10 दिवसांच्या आत अविश्वास प्रस्तावावरील मतदानासाठी विशेष सभेचे आयोजन करतील. ही सभा जिल्हाधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली होईल. या सभेत अविश्वास प्रस्तावावरील निवडून आलेल्या नगरसेवकांमधून हात उंचावून मतदान घेतले जाईल. अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने 2/3 मते नसतील तर तो अविश्वास प्रस्ताव त्या क्षणी फेटाळला जाईल व नगराध्यक्ष पदावर कायम राहतील. मात्र अविश्वास प्रस्ताव 2/3 बहुमताने मंजूर झाला तर त्याला पद गमावावे लागेल. अर्थात जिल्हाधिकारी त्याबाबतचा अहवाल पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी शासनास सादर करतात व जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासन स्तरावर त्यावर निर्णय घेतला जातो. ही सर्व प्रक्रिया 1 महिन्याच्या आत पूर्ण होते. अर्थात अशा निर्णयांच्या विरोधात त्या नगराध्यक्षांना न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय देखील उपलब्ध असतो. नगर परिषद अधिनियमाच्या कलम 53 नुसार नगराध्यक्षांना स्वतःहून राजीनामा द्यायचा असेल तर ते स्वतःच्या हस्ताक्षराने आपला राजीनामा जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवू शकतात. उपनगराध्यक्ष त्यांचा राजीनामा नगराध्यक्षांकडे देतात. आता दुसरा मुद्दा, अविश्वास प्रस्तावामुळे किंवा इतर कारणास्तव नगराध्यक्षाला पदावरून दूर करण्याचा निर्णय शासनाने घेतला तर त्या नगर परिषदेत नगराध्यक्षांसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून पुन्हा नव्याने सर्व प्रक्रिया राबवून निवडणूक घेतली जाईल आणि ही निवडणूक जनतेतूनच मतदानाद्वारे होईल. इथे लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण पडलेले असेल तर त्यानुसारच नव्या नगराध्यक्षांची निवड होईल. दुसरं म्हणजे दोषी ठरवल्यामुळे पदावरून दूर करण्यात आलेल्या नगराध्यक्षाला नव्याने होणाऱ्या नगराध्यक्ष निवडणुकीसाठी उमेदवारी करता येणार नाही. त्याला राज्य सरकारकडून पुढील 6 वर्ष नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्यावर बंदी घातली जाऊ शकते. तिसरं म्हणजे नव्या निवडणुकीनंतर निवडलेल्या नगराध्यक्षाचा कार्यकाळ त्या नगर परिषदेच्या उर्वरित कालावधी इतकाच असतो. म्हणजे 2.5 वर्ष शिल्लक असतील तर 2.5 वर्ष आणि 2 शिल्लक असतील तर 2 वर्ष. महत्वाचं म्हणजे नगर परिषदेचा कार्यकाल संपण्यासाठी केवळ 6 महिने शिल्लक राहिलेले असतील व नगराध्यक्षांवरील अविश्वास प्रस्ताव मंजूर होऊन त्याला पदावरून दूर केले असेल तर अशा वेळी नगराध्यक्ष पदासाठी नव्याने निवडणूक घेतली जाणार नाही.
उर्वरित 6 महिन्यांसाठी नगरसेवकांमधूनच एकाची नगराध्यक्ष म्हणून निवड केली जाते. आता तिसरा मुद्दा, उपनगराध्यक्षाची निवड कशी होते आणि त्यांच्यावरील अविश्वास प्रस्तावाची प्रक्रिया कशी असते. नगराध्यक्ष जरी थेट जनतेतून निवडला जात असला तरी कलम 51A नुसार उपनगराध्यक्ष मात्र निवडून आलेल्या नगरसेवकांमधूनच निवडला जातो. म्हणजे ज्या पक्षाचे किंवा गटाचे जास्त नगरसेवक त्यांचाच उपनगराध्यक्ष होतो. नगर परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तो निकाल राजपत्रात प्रसिद्ध केला जातो व त्यानंतर 25 दिवसांच्या आत नगरपालिकेची विशेष सभा बोलवावी लागते. या सभेची तारीख व वेळ जिल्हाधिकारी निर्धारित करतात. याच विशेष सभेत निर्वाचित नगरसेवकांमधून उपनगराध्यक्षाची तसेच विषयी समित्यांच्या सभापतींची निवड केली जाते. या सभेचा अध्यक्ष जिल्हाधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी असतो. उपनगराध्यक्षांचा कार्यकाल नगर परिषदेच्या कार्यकाला इतका म्हणजे 5 वर्षांचा असतो. अर्थात तो तत्पूर्वी देखील कलम 54 नुसार नगराध्यक्षांकडे आपला राजीनामा देऊ शकतो. उपनगराध्यक्षांवर निर्वाचित नगरसेवकांकडून अविश्वास प्रस्ताव आणता येतो व तो 2/3 बहुमताने मंजूर झाल्यास उपनगराध्यक्षांना पदावरून दूर व्हावे लागते. मात्र उपनगराध्यक्ष निवडीनंतर किमान 6 महिने अविश्वास प्रस्ताव आणता येत नाही आणि एकदा फेटाळल्यानंतर पुन्हा त्या कार्यकाळात त्याच्यावर अविश्वास आणता येत नाही. आता चौथा मुद्दा, निकालानंतर होणाऱ्या याच पहिल्या सभेत निर्वाचित नगरसेवकांकडून स्वीकृत नगरसेवकांची नावे जिल्हाधिकाऱ्यांकडे नामनिर्देशित केली जातात. त्यानुसार जिल्हाधिकारी त्यांची नियुक्ती घोषित करतात. त्यांचा कार्यकाल नगर परिषदेच्या कार्यकाला इतकाच म्हणजे 5 वर्षांचा असतो. आता स्वीकृत नगरसेवक म्हणजे काय, तर अधिनियमाच्या कलम 51B नुसार त्या शहरातील असे लोक की जे विविध क्षेत्रातील तज्ज्ञ असतात, प्रशासनातील अनुभवी असतात व त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा नगर विकासाच्या कामात फायदा व्हावा म्हणून त्यांना निवडणूक न लढवता देखील नामनिर्देशित नगरसेवक म्हणून नगरपालिकेत संधी दिली जाते. डॉक्टर, इंजिनियर, वकील, निवृत्त प्राध्यापक किंवा मुख्याध्यापक, समाजसेवक, CA किंवा माजी सनदी अधिकारी अशा लोकांना स्वीकृत किंवा नामनिर्देशित नगरसेवक म्हणून संधी मिळावी अशी अधिनियमात तरतूद आहे. प्रत्यक्षात मात्र अशा लोकांऐवजी राजकीय व्यक्तींना स्वीकृत नगरसेवक केले जाते आणि नाराज किंवा पराभूत उमेदवारांचे पुनर्वसन केले जाते. नव्या सुधारणानुसार नगरपालिकेतील एकूण नगरसेवक संख्येच्या 10% किंवा 10 यापैकी जी संख्या कमी असेल तितके स्वीकृत नगरसेवक घेता येतात. उदाहरणार्थ एखाद्या नगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या 40 ते 45 असेल तर तिथे 4 स्वीकृत नगरसेवक घेता येतील. ज्या पक्षाचे जास्त नगरसेवक असतील त्या पक्षाचे जास्त स्वीकृत नगरसेवक असतात. उदाहरणार्थ 40 पैकी एखाद्या पक्षाचे 30 नगरसेवक असतील तर त्यांचे 3 स्वीकृत नगरसेवक नियुक्त होतील. स्वीकृत नगरसेवक आणि जनतेतून निवडून आलेले नगरसेवक यांची कामे, त्यांना मिळणारे भत्ते, विविध समित्यांवरील संधी या बाबतीत समानता असली तरी त्यांच्यातील महत्त्वाचा फरक म्हणजे स्वीकृत नगरसेवकांना आमसभेत एखाद्या प्रस्तावावर अथवा ठरावावर निर्वाचित नगरसेवकांप्रमाणे मतदानाचा अधिकार नसतो. ते केवळ चर्चेत सहभाग घेऊ शकतात, सल्ले देऊ शकतात, विषय समित्यांमध्ये सदस्य म्हणून काम करू शकतात. आता 5वा मुद्दा, एखादी व्यक्ती एकाच वेळी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदी निवडून येऊ शकते का? याचे उत्तर आहे होय, येऊ शकते. मूळ अधिनियमातील तरतुदीनुसार एखादी व्यक्ती एकाच वेळी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवू शकते किंवा एकापेक्षा अधिक जागेवरून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवू शकते. मात्र दोन्ही पदांवर निवडून आल्यावर त्यापैकी एका पदाचा राजीनामा द्यावा लागतो अशी तरतूद अधिनियमात होती. एक व्यक्ती एकाच पदावर राहू शकते असा नियम होता. मात्र नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत जामखेडमध्ये असे झाले की भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती प्रांजल चिंतामणी यांनी नगराध्यक्ष पद आणि एका प्रभागातून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवली आणि त्या दोन्ही ठिकाणाहून विजयी झाल्या. नियमानुसार 6 महिन्यात त्यांना एका पदाचा राजीनामा देणे भाग होते. अर्थात त्यांनी नगरसेवक पद सोडले असते. अशा वेळी तेथे नगरसेवक पदासाठी पोटनिवडणूक घ्यावी लागली असते. मात्र हाच पेच प्रसंग विचारात घेऊन मागील आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाने नगर परिषदा अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.
आणि त्यानुसार एकाच व्यक्तीला नगरसेवक आणि नगराध्यक्ष अशा दोन्ही पदावर राहता येणार आहे. त्यांचा नगराध्यक्ष आणि सदस्य म्हणून मताचा अधिकारही कायम राहणार आहे. शिवाय नगराध्यक्ष म्हणून त्यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाला तरी त्यांचे नगरसेवक पद कायम राहणार आहे. आणखी महत्त्वाचे असे की राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत थेट निवडून आलेल्या अध्यक्षाला सदस्यत्व आणि मताचा अधिकार देण्याचा निर्णय देखील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यासाठी महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्यात येणार आहे. या सुधारणेमुळे थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षाला विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळणार आहे. विधान परिषदेतील 1/3 आमदार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून निवडले जातात. तसेच आता नगराध्यक्षाला सदस्य म्हणून 1 मत देण्याचा अधिकार मिळणार आहे. यापूर्वी नगराध्यक्षाला सदस्य म्हणून मत देण्याचा अधिकार नव्हता. अशा व्यक्तीला अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून 1 मत देण्याचा अधिकार असेल आणि मतांची बरोबरी झाल्यास अध्यक्षाला निर्णायक मत देण्याचा अधिकार राहणार आहे. खरं तर आणखी 2 अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांची चर्चा करणे आवश्यक आहे. पहिला म्हणजे नगरपालिकांचा अ, ब, क दर्जा कसा ठरतो आणि त्यानुसार त्यातील विषय समित्यांची रचना कशी असते, आणि दुसरा म्हणजे नगर परिषद व नगरपंचायत यात नेमका फरक काय आणि साम्य काय. या 2 मुद्द्यांची सविस्तर चर्चा आपण पुढील भागात करूया. तोपर्यंत ज्ञानकीर्ती चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो, तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आपण त्यांची देखील चर्चा करूया. धन्यवाद.